श्रीराम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। जगी धन्य ही टाकळी पुण्यभूमी अनुष्ठान केले असे रामनामी। असंख्यात सामर्थ्य गो मारुतीचे गोदातटी स्थान हे जागृतीचे। म्हणे उद्धवासी त्वाती धरावे सदा सर्वदा अंतरी प्रेम द्यावे। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहंभार हा वागवी कोण माथा। जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। श्रीराम समर्थ। आजच्या या शिबिराचं आयोजन करणाऱ्या आदरणीय प्रज्ञाताई, आदरणीय सौ कुमुदताई धर्माधिकारी, या ट्रस्टचे असणारे विश्वस्त आणि आपण सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, समर्थ विद्यापीठाची संपूर्ण संकल्पना आत्ता आपल्या समोर ताईंनी मांडली। अत्यंत विस्तारानं आणि चांगलेपणानं हे कार्य आज चालू आहे आणि नागपूर विभागानं जबलपूर इंदोरपर्यंत जात हिंदी भाषिकांच्यासाठी सुद्धा समर्थ विचार हा उपलब्ध केला, हे निश्चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे असं मी म्हणेन। दुसरा एक आनंदाचा भाव मला या ठिकाणी आज सकाळी आल्यापासून जाणवला की नागपूरमधून आपण 40-45 जण 3 दिवसासाठी या भूमीमध्ये आलात, तपोभूमीत आलात आणि इथली असलेली साधनेची जी स्पंदनं आहेत त्या स्पंदनांच्या वातावरणामध्ये आपण दासबोधाचं पारायण केलेलं आहे। म्हणजे एका बाजूला साधनेची स्पंदनं आणि दुसऱ्या बाजूला ग्रंथामधल्या विचाराचा असलेला भाव, हे दोन्ही घेऊन आपण नागपूरला परत जाणार आहोत। वर्षाकाठी 6 महिन्याने खरोखर अशा रीतीनं एखाद्या तपस्थानावरती आपण जाणं आणि त्या अनुषंगानं राहणं हा एक प्रकारानं आपल्या साधनेसाठी फार मोलाचा भाग आहे। 3 दिवसामध्ये आम्ही आमचा प्रपंच बाजूला ठेवतो, इथल्या वातावरणामधल्या इथल्या उपासना परिवाराचा एक संबंध आमचा निर्माण होतो आणि ती आध्यात्मिक स्पंदनं आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगाला स्पर्श करतात आणि आपली आत्ताची असलेली साधना ही अजून पुढे नेतात। उपासना म्हणजे काय? उप अधिक आसन। उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे। माझं जे इष्टदैवत आहे, माझे जे सद्गुरू आहेत, त्यांच्या निकट मी बसणं आणि त्यांच्याकडनं काही मी ग्रहण करणं किंवा त्या संचाबरोबर असलेल्या सत्संगामध्ये मी माझी साधना करणं हा खऱ्या अर्थानं उपासनेचा भाग आहे। म्हणून समर्थांचे शब्द आहेत, उपासनेला दृढ चालवावे, अत्यंत निष्ठेनं कसोशीनं
आम्हाला आमची उपासना ही चालवता आली पाहिजे, ती करता आली पाहिजे. वंदनीय गुरुदेव रानड्यांचा शब्द आहे, कट्टाचा नेम. काही हो, शेंडी तुटो वा पारंबी तुटो, मी माझ्या असलेल्या उपासनेपासनं त्या एका वेळेपर्यंत, त्या मर्यादेमध्ये मी अजिबात दुसरा विचार करणार नाही. म्हणून उपासनेच्या बाबतीमध्ये तैलधारावत असा शब्द आपण वापरतो. तेलाची धार जर तुम्ही एकदा सोडायला सुरुवात केली तर ती सतत पडत राहते. आपल्याला तिला खंडित करावं लागतं. उपासनेचं सातत्य हे या अनुषंगाने. आपण करत असलेल्या पूजा अर्चा आहेत, तीर्थयात्रा आहेत, यज्ञयागादिक कर्म आहेत. एखाद्या परंपरेचा स्वीकार केल्यानंतर नामस्मरणासारखा भाव, ते नित्याचं नामस्मरण त्या ठिकाणी आहे. ग्रंथांचं वाचन पारायण आहे. हल्लीच्या काळाला अनुसरून आपल्या सद्गुरूंच्या अनुषंगानं असेल किंवा देवतेच्या अनुषंगानं असेल, एकादशीची वारी असते, पौर्णिमेची वारी असते. माणसं महिन्याच्या महिन्याला त्या स्थानावरती जात असतात. नर्मदा परिक्रमा आहे, गिरनार परिक्रमा आहे, आमच्या नाशिककरांच्या दृष्टीनं ब्रह्मगिरीची परिक्रमा आहे. म्हणजे हे सगळं जे काही आहे हा एक प्रकारानं उपासनेशी निगडीत असलेला आपला श्रद्धायुक्त भाव आहे. हे करत असताना आम्ही त्या वातावरणामध्ये स्वतःला ठेवतो, त्या स्मरणामध्ये आम्ही राहतो. आणि जसजशी आपण ती साधना करत जातो, स्मरण करत जातो, तसतसा आम्ही व्यापक होत जातो. नाम घेता घेताना त्या नामस्मरणाची एक अवस्था तुमच्यामध्ये अशी येते की तुम्ही आणि नाम देणारा तो भगवंत किंवा ते सद्गुरू यांच्यातलं अंतर कमी झालेलं आहे. म्हणून तुकोबांचे शब्द आहेत, देव पाहावयासी गेलो, देव होऊनी आठेलो. आत्ताला माझी भावना ही आहे की तो मारुती तिथे आहे आणि मी इथे आहे. त्या मारुतीची मी उपासना करतो आहे. पण उपासना करता करताना त्या मारुतीच्या इतका निकट मी जातो की मला माझ्यामधलं वेगळेपण जाणवत नाही. तो मारुती माझ्या अंतरंगामध्येच मला अनुभवायला येतो. आपला परमात्मा, आपलं दैवत आपल्या हृदयस्थाच्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येणं म्हणजेच आमच्यामधल्या अंतरात्म्याचा विचार. म्हणून समर्थांनी अंतरात्मा हा शब्द वापरलेला आहे. उपासना आम्हाला जी करायची आहे ती आमच्या अंतरात्म्याची उपासना, म्हणजे माझ्याच हृदयस्थाच्या ठिकाणी, अंतःकरणा ठिकाणी असणारा परमात्म्याचा विचार. इथे समर्थांनी 3 पायऱ्या अंतरात्म्याच्या अनुषंगानं, आत्म्याच्या अनुषंगानं विचारामध्ये घेतल्या. पहिल्या पायरीवरती ते असं म्हणतात की ज्या चैतन्याचा विचार आपण करतो आहोत तो देहामध्ये ज्या वेळेला वास करतो त्यावेळेला तो आत्मा या स्वरूपामध्ये आहे. म्हणून वैयक्तिक अतरीनं मी माझ्या आत्म्याशी संवाद साधतो ही भावना माझ्यामध्ये येते. मग जे चैतन्य माझ्या आतमध्ये आहे, आत्म्याच्या अनुषंगानं मी ते अनुभवतो आहे, त्याच चैतन्याला विश्वामधल्या चराचर स्वरूपामध्ये मी बघण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तिथे तो अंतरात्मा होतो. तो विश्वात्माच्या अनुषंगानं तिथे व्यापक होतो. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी अवघा दशांगुळे उरला. हे चैतन्य तत्व, हा परमात्मा ह्या विश्वातल्या समस्त वस्तुमात्रांमधून व्यापलेला आहे आणि तरीही तो पुढे शिल्लक आहे. आणि तिसरी पायरी समर्थांनी दिली की विश्वाला पुरून उरणारा परमात्मा. म्हणून आत्मा, अंतरात्मा, परमात्मा
या अनुषंगानं समर्थांनी अंतरात्म्याचा विचार आपल्या समोर ठेवलेला. ज्या वेळेला सर्वत्र वास करणारा परमात्मा मी अनुभवतो, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्यातलं मी पण जे आहे हे मी पण गळून पडलेलं असतं किंवा ते गळतं. 3 प्रसंग आपल्यासमोर मी ठेवतो. परिचयामधले त्यातले बरेचसे आहेत. नामदेवानं देवासमोर ठेवलेल्या ताटामधला भाकरीचा तुकडा श्वान उचलतो आणि जायला लागतो. तिथे नामदेवांची भावना काय आहे? अरे बाबा, ती कोरडी भाकरी काय खातो, मी त्या भाकरीवरती तूप घालतो. म्हणून नामदेव त्याच्या मागे जातात. तुम्ही आम्ही काय केलं असतं? हड म्हटलं असतं आणि त्या कुत्र्याला तिथून हलवलं असतं. म्हणजे एक भाव की जरी ते श्वान भाकरी घेऊन जात असलं तरी मी जर कोरडी भाकरी खात नाही तर त्याच्यातही तो परमात्मा आहे, त्याला ती कोरडी भाकरी मी का द्यावी? दुसरं उदाहरण आहे भगवान श्रीधर स्वामींच्या चरित्रामध्ये. ध्यानाला श्रीधर स्वामी बसलेले. साधारण 7:30-8च्या सुमाराला ते ध्यानामधनं नेहमी बाहेर येत असत. म्हणून त्या दरम्यान त्यांच्या सेवेत असणाऱ्या सेवेकऱ्यांना त्यांच्यासमोर दुधाचा ग्लास आणून ठेवला. स्वामी ध्यानामध्येच होते. एक श्वान त्या ठिकाणी आला आणि त्यानं त्या ग्लासमध्ये आपलं तोंड घातलं. बाजूला सेवेकरी होता, पण मी जर आवाज केला तर स्वामींचं ध्यान भंग पावेल म्हणून तो काही बोलला नाही. आणि जसं ते दूध पिणं श्वानाचं होत आलं, श्रीधर स्वामी ध्यानातनं जागे आले आणि त्याने ढेकर दिला. सेवेकरी म्हणाला, मी दुसरं दूध घेऊन येतो. हे सगळं श्वानानं या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे. स्वामी म्हणाले, त्यानं जे दूध प्यायलं ते मला मिळालं, मी तुला ढेकर दिलेला आवाज ऐकू नाही आला का? ही त्या चैतन्याशी, माझ्या आत्म्यानं अंतरात्म्याशी, परमात्म्याशी जवळीक साधली. आणि तिसरं उदाहरण प्रल्हादाचं. माझा नारायण या खांबामध्येच आहे, ही त्याची अनन्य निष्ठा ज्याला म्हणावी, ती अनन्य निष्ठा त्याच्यामध्ये होती आणि म्हणून भगवंत तिथे प्रगट झाले. म्हणून परमात्मा जो आहे, हा परमात्मा केवळ माझ्यामध्ये आहे असं नाही, तर माझ्यात असणारा परमात्मा हा माझ्यासमोरच्या प्रत्येक जीवमात्रामध्ये आहे. ही दृष्टी ज्या वेळेला येते त्यावेळेला आपल्या भूमिकेमधलं द्वैत जे आहे ते द्वैत गळून पडतं. तुम्ही आणि मी मग वेगळे राहत नाही, विकारांच्या पलीकडे आपण जातो आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला ओढ जी आहे ती आपल्या अंतरात्म्याची, परमात्म्याची आहे. परमात्म्याची ओढ आम्हाला का आहे? कारण तो मुळात पूर्ण रूप आहे. जो पूर्ण स्वरूप आहे त्या पूर्ण स्वरूपापर्यंत मला जायचं आहे, कारण मी आत्ताला अपूर्ण आहे. म्हणून अपूर्णाला पूर्ण व्हायचं आहे. म्हणून अपूर्ण असलेला हा माझा जीव पूर्ण असणाऱ्या परमात्म्याकडे, अंतरात्म्याकडे ओढला जातो. ती ओढ आमच्यामध्ये येते, त्याचं एक तादात्म्य आमच्यामध्ये येतं. आणि त्या तादात्म्यालाच समर्थांनी म्हटलं, जो विभक्त नाही तो भक्त. आम्हाला परमात्म्यापासून वेगळं व्हायचं नाही. म्हणून 11व्या दशकात अंतरात्म्याच्या अनुषंगानं 8व्या समासामध्ये समर्थ म्हणालेले आहेत,
तेणे वीण कार्य न चले, पडिले पर्ण तेही न आले, अवघे त्रैलोक्यची चाले जयाचेनी. सगळ्या चैतन्यामध्ये, वस्तुमात्रामध्ये, किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असणारं हे जे चैतन्य आहे, हेच चैतन्य म्हणजे आपल्या अंतरंगामधला अंतरात्मा. आणि हा अंतरात्मा, हा आपला देव, हाच खऱ्या अर्थानं ईश्वर आहे. या विश्वातला साधं झाडाचं पानसुद्धा त्याच्या सत्तेशिवाय, त्याच्या आज्ञेशिवाय हालत नाही. म्हणून योगी अरविंदांचं एक विधान आहे, एक विचार आहे, धिस वर्ल्ड इज वेल डिव्हाइन अँड डिझाइन. या विश्वाला एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये एका दिव्यत्वाचा, परमात्मतत्वाचा भाव आहे. म्हणून त्या दिव्यत्वाला अनुलक्षून ही जी अंतरात्म्याची चेतना, त्या चैतन्यामधून चालणारं ह्या त्रैलोक्याचं चलनवलन आणि तुमच्या माझ्या देहामधून राहणारं, त्यांना प्रेरणा देणारा जो आपला प्रत्येकाचा आतला आवाज, हा आपला अंतरात्मा आहे. म्हणून काही संतांनी असं म्हटलेलं आहे, काही अभ्यासकही या दृष्टीनं काही वेळेला असं बोलतात की ज्या वेळेला आपल्या समोर एक अत्यंत अवघड प्रश्न उपस्थित झालेला आहे, बऱ्याच त्यातल्या अनुकूल प्रतिकूल सगळ्या बाजूनी आपण विचार करतो आणि तरीही आपल्याला त्या प्रश्नाच्या योग्य उत्तराकडे जाता येत नाही, अशा वेळेला आपण काय करावं? महानुभावांचं म्हणणं असं आहे की जर अशा रीतीचा अवघड प्रश्न तुमच्या समोर आलेला असेल आणि उत्तर तुम्हाला सापडत नसेल, तर रात्री झोपताना तुम्ही तुमच्या उपास्यासमोर तुमच्या समोरचा असलेला सगळा प्रश्न विस्तारानं निवेदन करा, ज्याला आपण आत्मनिवेदन भक्ती म्हणतो. आणि तुम्ही झोपी जा. सकाळी उठल्यानंतर तुमच्या प्रश्नाला अनुलक्षून जे विचार पहिल्यांदा तुमच्या समोर येतील विचारांच्या पातळीवरती, त्यालाच आपण म्हणतो माझ्या आतल्या आवाजानं मला मार्गदर्शन केलं. म्हणजे हा जो अंतरात्मा आहे, हा अंतरात्मा हा आपल्याला एक प्रकारानं मार्गदर्शन सातत्यानं करतो. ते समजून घेण्याचं कौशल्य म्हणा, ती दृष्टी म्हणा, प्रयत्नानं आणि अभ्यासानं आपल्याला आत्मसात करावी लागते. मग जर या अंतरात्म्याला मला जाणायचं असेल तर माझ्यासमोर ध्यानाचा, चिंतनाचा, उपासनेच्या सातत्याचा भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही अगदी काही न करताना सुद्धा स्वस्थ बसलात आणि तुमच्या चालू असलेल्या श्वासोश्वासाकडे जरी लक्ष दिलं तरी काही एका वेळेनंतर तुम्ही आपोआप सोहम या भावाशी जोडले जातात, कारण श्वासामधनं तुमचा सोहम सतत व्यक्त होत असतो. बाहेर श्वास सोडणं, आत घेणं, 6 अहम सोहम. म्हणून या सोहमला जसजसं तुम्ही जवळ करता, ध्यानामध्ये स्वतःला जेवढे एकाग्र करता तेवढे तुम्ही अंतरात्म्याच्या जवळ जाता आणि इथे तुमचं मन शांत होतं. विचारशून्यता ज्याला म्हणतात ती विचारशून्यता येते. जोपर्यंत विचाराची आवर्तनं वृत्तीमध्ये आत चालू असतात तोपर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वस्थता नाही. गाढ झोप म्हणजे काय? गाढ झोप म्हणजे माझे सगळेच विचार प्रवाह हे थांबलेले आहे, म्हणून मला ती गाढ झोप लागते आणि सकाळी उठल्यानंतर मी म्हणतो अरे काल खूप छान झोप लागली. कारण असलेल्या विचारांपासून
तुम्ही पूर्णपणानं बाजूला राहिलात. त्यालाच पतंजलींनी सूत्र दिलं, निर्विचार वैशारद्याम अध्यात्म प्रसादा. विचार शून्य झाल्यानंतर आम्ही अध्यात्माच्या भूमिकेवरती येतो. अध्यात्म प्रसादाच्या अनुषंगानं आम्हाला अनुभूती येते. वैशारद्याम म्हणजे पक्व अवस्था. फळ जसं पक्व व्हावं तशी आमच्यामधली विचारधारा जी आहे ती एका अशा भूमिकेवरती येते की त्या अंतरात्म्याशी आम्ही स्थिर होतो. आणि त्याच्याशी स्थिर झाल्या कारणानं निर्विचार म्हणजे विचारशून्य अवस्था, आमच्यातला रजा आणि तमोगुणही जातो. एक प्रकारची वासना शून्यता येते. काचेचा दिवा हल्लीकडे फार कमी झालेला आहे, पण जर काचेच्या दिव्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला आम्ही दिवे ठेवत असू तर त्या काचेवरती काजोळी येते आणि एकदा जर काजोळी आली तर तो प्रकाश कमी होतो. म्हणजे आम्हाला काच स्वच्छ करावी लागते. निरंतर अशा रीतीनं आत्मस्वरूपाच्या अभ्यासावरती आम्ही स्वतःला ठेवलं तर आपोआप आमच्यामध्ये त्या अंतरात्म्याच्या जवळ जाणारी एक धारणा तयार होते. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की अंतरात्मा बाहेर कुठेही नाही. एखाद्या मॉलमध्ये मी गेलो आणि तिथून अंतरात्म्याला आणलं असं अजिबात नाही. अंतरात्मा आमच्या जवळच आहे, आमच्यामध्येच आहे. आम्हाला ती जिज्ञासा हवी की मला त्याला जाणायचं आहे, मला त्याला समजून घ्यायचं आहे. दोन दृष्टांत समर्थ ह्या अंतरात्म्याचा विचार करत असताना आपल्या समोर ठेवतात. उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनची आला परिराजा नेणे. देहसंगे विषय भोगिले, देहसंगे प्राणी मिरवले, देहधर्त्यास चुकले नवल मोठे. आम्ही एखादं घर बघायला गेल्यानंतर त्या घराचा मालक आम्हाला माहिती पाहिजे, त्याच्याशी आपलं बोलणं झालं पाहिजे, त्याला आपण ओळखलं पाहिजे. नुसतं मी घर बघून आलो पण मालक कोण मला माहिती नाही असं मी म्हणणं हा काहीसा अज्ञान भाग ज्याला म्हणता येईल, वेंधळेपणा म्हणता येईल, तो आहे. मी ज्या राज्यामध्ये आलेलो आहे त्या राज्याचा राजा कोण आहे याची मला किमान माहिती हवी. त्याच्याशी माझा संबंध असू दे नाही तर नसू दे, पण तो कोण राजा आहे याची किमान माहिती मला हवी. ही दोन दृष्टांत देत समर्थांनी पुढे लगेच म्हटलं की या देहाबरोबर आम्ही विषयांचा उपभोग घेतो. या देहाला घेऊन आम्ही समाजामध्ये वावरतो. मी अमुक आहे, मी तमुक आहे, हा मान आहे, तो सन्मान आहे. परंतु हा देह ज्याच्यामुळे चालतो आहे त्या देहधर्त्याला मात्र आम्ही अजिबात विसरून जातो. चुकले नवल मोठे. आम्ही एक प्रकारानं त्या देहधर्त्याला, अंतरात्म्याला आम्ही विसरून जातो. म्हणून देहाला चालवणारा जो अंतरात्मा, त्या अंतरात्म्याला आपल्याला जाणायचं आहे. पूर्वीच्या काळातली घरं जर आपण बघितली तर आपल्या लक्षामध्ये येईल की घरामधली असणारी जी संपत्ती आहे, जे धन आहे, ते कोणी जमिनीमध्ये पुरायचं, कोणी भिंतीमध्ये ठेवायचं, कोणी काही लाकडी फर्निचर असेल, खांब असतील त्या काळामधल्या तुळया, त्यांच्यामध्ये ते ठेवायचं. पण आता घरामध्ये हे सगळं असूनही जर एखाद्याला त्याची माहितीच नसेल तर तो त्या धनप्राप्तीसाठी बाहेर हिंडत राहतो, प्रयत्न करत राहतो. म्हणून माणसाच्या अंतर्यामी
वास करणारा जो अंतरात्मा आहे त्याचं चिंतन, त्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक विवेक आणि दुसरं वैराग्य. कारण दृश्याला मर्यादा आहे, पण अनंत असणाऱ्या अंतरात्म्याला मात्र कुठल्याही मर्यादा नाहीत. म्हणून तो जो व्यापक आहे त्या व्यापकाला समजून घेताना विवेक आणि वैराग्य महत्त्व आहे. विवेक कसा आहे? विवेक सारासार विचारांशी निगडीत आहे. योग्य अयोग्याचा, शाश्वत अशाश्वताचा विचार मला समजला पाहिजे. मी कोण आहे? मी आलो कुठून? कोणामुळे आत्ताचं माझं अस्तित्व आहे? आणि उद्याला मी जातो म्हणजे कुठे जातो? हा जे प्रश्न माझ्या समोर आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांचं चिंतन एका विवेकाच्या आधारानं येतं. आणि त्याला जोडी मिळते ती वैराग्याची. वैराग्य म्हणजे अनासक्ती. मला आता डोळे दिसत नाहीत, वय झालं, मग जर मी म्हटलं काही नाही हो, हल्ली मी टी व्ही बघतच नाही, हे वैराग्य नाही. माझे डोळे उत्तम असतानाही मी टी व्हीपासून स्वतःला बाजूला ठेवतो, हे खऱ्या अर्थानं वैराग्य. आणि हे वैराग्य मी ज्या वेळेला घेतो त्याच वेळेला त्या अंतरात्म्याकडे मला विवेक नेतो. म्हणून अंतरात्मा हाच खरा देव आहे. म्हणून देहामध्ये जसा आत्मा तसा जगाच्या अनुषंगानं समर्थ म्हणाले जगदात्मा. ही जी प्रतिमा पूजा आपण करतो ती प्रतिमा पूजा म्हणजे एक प्रकारानं अंतरात्म्याचीच पूजा आहे. प्रतिमेची पूजा करता करताना, मूर्तीची पूजा करता करताना आपण जे अंतर्मुख होतो तो भाव त्याच्यामध्ये आहे. मग जर माझ्यातही परमात्म तत्व आहे, तुमच्यातही परमात्म तत्व आहे, तर मग आपण एकमेकांना दुखवावं का? एकमेकांच्या विषयी विपरीत भाषेचा वापर आपण करावा का? कारण शेवटी माझ्या बोलण्यानं जर तुम्ही दुखावले जात असाल, तुमचं मन कुठेतरी दुखावलं जात असेल, तर मी तुमच्यामधल्या अंतरात्म्याला दुखवलं. कारण मन ही भगवंताची विभूती आहे असं भगवंत स्वतः म्हणालेत. मग जर मन हे भगवंताचंच स्वरूप असेल तर मी कोणाला तरी दुखावणं म्हणजे भगवंताला दुखावणं आहे. गोंदवलेकर महाराजांच्या आठवणीतली एक आठवण आहे, कदाचित आपल्यापैकी काहींच्या ती परिचयाची असेल. चातुर्मासाच्या आधीचा कालखंड होता, 15-1 दिवसांचा. काही माय भगिनी महाराजांच्या जवळ बसलेल्या होत्या. त्यातल्या एका भगिनीनं महाराजांना असं म्हटलं की महाराज, आता 15 दिवसानंतर चातुर्मास सुरू होणार आहे, आम्ही काय व्रत घ्यावं? महाराज म्हणाले, तुम्ही काय ठरवलं आहे? मग कोणी म्हणालं, मी लक्ष पारिजात वाहणार आहे, मी काही प्रदक्षिणा करणार आहे, मी वाती लावणार आहे. प्रत्येकीनं तिच्या तिच्या विचाराप्रमाणे सांगितलं. महाराज असं म्हणाले की मी तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही कराल का? त्या सगळ्या भगिनी म्हणाल्या की हो, आम्ही करू. मग महाराज म्हणाले की चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिल्या 1 महिन्यामध्ये आपण कुणाचंही अंतःकरण दुखवू नये. 1 महिना जर तुम्हाला हे साधलं, तुम्ही ते पुढे 4 महिने चालू ठेवा. 4 महिने ते साधलं, ते वर्षभरासाठी करा. आणि एकदा वर्षभरासाठी तुम्ही केलं
की तुम्हाला ती सवय लागेल, तुम्ही आयुष्यभर कुणाचं अंतःकरण दुखावणार नाही. हा जो भाव आहे की जिथे माझी देहबुद्धी आहे, ती देहबुद्धी वेगळेपणानं मला प्रत्येक वेळेला आणते. म्हणून त्या देहबुद्धीला बाजूला करायचं असेल तर मला माझ्यातला मी बाजूला करता आला पाहिजे. म्हणून आत्मा देहाच्याही अनुषंगानं असू दे, विश्वाच्याही अनुषंगानं असू दे, मी ते परमात्म स्वरूप आहे, ते चैतन्य स्वरूप आहे, या अंगानं तिकडे बघायचं. आणि जे चैतन्य स्वरूप आहे त्या चैतन्याला मुळात येणं नाही, कारण ते अस्तित्वातच आहे. आणि ज्याला येणं नाही त्याला जाणं नाही आहे, म्हणजे तो अखंड विद्यमान आहे. आम्ही आजही का म्हणतो की मला समर्थांचं दर्शन झालं, गोंदवलेकर महाराजांचं दर्शन झालं, गजानन महाराजांचं दर्शन झालं? आम्ही हे का म्हणतो? तिथे संत महात्मे हे जरी पंचभौतिक देहाचा त्याग करून आमच्यातून गेलेले असले तरी त्या अंतरात्म्याच्या स्वरूपामध्ये, स्वस्वरूपामध्ये, स्वानंद स्वरूपामध्ये ते अखंड विद्यमान आहेत. आणि ते विद्यमान आहे म्हणून त्यांच्याशी अनन्य होणाऱ्या साधकाला ते त्या अनुषंगानं भेटतात आणि बोलतात. म्हणून समर्थ पुढे असं म्हणालेले आहेत, तो विष्णू आहे जगदांतरी, तोची आपुले अंतरी, करता भोगता चतुरी, अंतरात्मा ओळखावा, ऐके देखे हुंगे चाखे, जाणोन विचारे ओळखे, कित्येक आपुले पारिखे, जाणताही. तो विष्णूच जगाला व्यापलेला आहे. केवळ माझ्या देवघरामधली नारायणाची मूर्ती म्हणजे नारायण नाही, तो नारायण या विश्वाला व्यापलेला आहे. आणि विश्वाला व्यापलेल्या नारायणामध्येच मी आहे, म्हणून तो माझ्या अंतरात्म्यामध्ये आहे. त्या अंतरात्म्याला मला ओळखायचं आहे, त्याला मला जाणायचं आहे. समुद्रामध्ये लाटा येतात, विरून जातात, म्हणजे एक प्रकारानं लाटा वेगळ्या नाही आहेत, त्या समुद्राचाच भाग आहे. तसा हा जाणीव रूप परमात्मा अनंत देहांच्या रूपानं आमच्यामध्ये आहे, आम्हाला त्याला जाणायचं आहे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं, विचारेची अनन्य झाला, पाहणारा वीण प्रत्यय आला, तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. जर या अंतरात्म्याला जाणण्याचं चिंतन माझ्या साधनेमध्ये, माझ्या विचारांमध्ये मी सातत्यानं ठेवत गेलो तर मी त्याच्याशी अनन्य होत जातो. आणि ती अनन्यता मला एक दृष्टी देते, ते स्वरूप मला अनुभवता येतं. म्हणून माझ्या साधनेमध्ये अखंडपणा आणि निरंतरता ही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून आपल्या उपासनेमध्ये एक पद आहे सद्गुरूंच्या अनुषंगात, अनन्यता मज घडो स्वानंद रूपी, हे मागणे करी कृपा सदया स्वरूपी, जीवत्व भावन ढळे बहुक्षीण झाला, जोडो निपाणी शरणागत सद्गुरूला. त्या सद्गुरू तत्वामुळेच आपल्याला आपल्याच स्वानंद रूपाशी अनन्य होण्याची दृष्टी येते. सद्गुरू जी साधना देतात ती साधना म्हणजे केवळ नामस्मरण नाही आहे, केवळ ध्यान नाही आहे, तर आम्हाला आमच्या अंतरात्म्याकडे नेणारा भाव आहे. आणि हा भाव जर आम्ही निर्माण करत गेलो तर आमच्यातला मीपणा जो आहे, हा मीपणा तिथे गळून पडतो. आणि एकदा मीपणा गळला की आत्मस्वरूपाच्या अनुषंगानं असणाऱ्या वृत्तीचा भाव जो आहे तो त्या अनुभवाच्याही पलीकडे जातो. म्हणून वृत्तीची निवृत्ती असं समर्थांनी इथे म्हटलं.
मला हे बघायचं आहे, हा भावही तिथे राहत नाही. मी साधन करतो आहे, भगवंताला दर्शन द्यायचं असेल तर तो देईल, नसेल तर तो देणार नाही. पण माझं साधन मी सोडणार नाही, ही जी माझी धारणा, ही एक प्रकारानं वृत्तीची निवृत्ती करणारी भूमिका आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं अंतरात्म्याचं सतत चिंतन हे आम्हाला करायचं आहे, त्या विचारामध्ये आम्हाला राहायचं आहे. म्हणून 13व्या दशकातही समर्थांनी अंतरात्मा सर्वत्र आहे ही दृष्टी जरी आली तरीसुद्धा काही गोष्टी ह्या आम्हाला सांभाळायच्या आहेत याची स्पष्ट सूचना दिलेली आहे. 13व्या दशकाच्या 10व्या समासामध्ये समर्थ असं म्हणालेले आहेत की आचारांची आणि विचारांची शुद्धता आम्हाला ठेवायची आहे. म्हणून ते म्हणाले, मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. परमात्मा सगळ्यांमध्ये आहे, तो माकडातही आहे, कोंबड्यामध्येही आहे, गर्दभामध्ये पण आहे. पण म्हणून ते आणि मी एकत्र आहोत किंवा एकत्र व्यवहार करू असं नाही. शेवटी कुत्रा दारामध्येच आहे. कितीही माझं त्याच्यावरती प्रेम असलं म्हणून माझ्या ताटामध्ये मी त्याला जेवायला घेत नाही. भागीरथीचे जळ आप, मोरी संवदणी तेही आप, कोश्चिळ उदक अल्प सेववेना. भागीरथीचं गंगेचंही जल आहे. मोरी धुतो किंवा मोरीमध्ये भांडी धुतली जातात तेही पाणीच आहे. आणि वस्त्र वगैरे कपडे आपले धुतले जातात तेही वॉशिंग मशीनचं पाणीच आहे. आता तिन्ही ठिकाणी पाणी आहे म्हणून मोरीतलं भांड्यांचं पाणी किंवा कपडे धुण्याचं पाणी आम्ही स्वीकारत नाही. आम्ही फक्त गंगेचं पाणी स्वीकारतो. तसं परमात्मा जरी सर्वत्र व्यापलेला असला तरीसुद्धा आमचा शुद्ध आचार, शुद्ध विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जसजसे आम्ही शुद्ध बुद्धीकडे येतो, कारण आचार विचार हाच आमच्या बुद्धीला शुद्ध करणार आहे. म्हणून ती विचार, आचार आणि बुद्धी शुद्ध होत गेली की मनाची अवस्था ही एक प्रकारानं अनासक्तीकडे येते. समर्थ म्हणाले, आम्हाला हे साधायचं आहे. म्हणून पुढे 18व्या दशकामधल्या 8व्या समासामध्ये आम्हाला काय आत्मसात करायचं आहे अंतरात्म्याकडून. समर्थ म्हणाले, सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संगत त्यागे मोकळा झाला वस्तुरूप, परमेश्वरी अनुसंधान लाविता होईजे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजे ते. सगुण बघता बघतानाच आम्ही त्या सगुणाच्या मुळाशी जातो. आणि त्या मुळाशी जाणं म्हणजेच निर्गुणापर्यंत आपण पोचणं. परमात्म तत्व ह्या विश्वाला व्यापलेलं आहे, ते आम्हाला का दिसत नाही? ते निर्गुण निराकाराशी निगडित आहे. आणि म्हणून जे निर्गुण निराकाराशी निगडित आहे त्याला जर मला अनुभवायचं असेल तर संगत त्याग म्हणजेच विषयांचा त्याग, अहंकाराचा त्याग, मीपणाचा त्याग हा आम्हाला साधायचा आहे. तेव्हाच आमच्यामधल्या परमेश्वरी अनुसंधानाचा भाव हा स्थिर होत जातो आणि तिथे ज्ञानामधून विज्ञानाकडे, मीपणाच्या जाणीवेतून पुढे जात आम्ही खऱ्या आत्मज्ञानाकडे, अंतरात्म्याकडे येतो. म्हणून समर्थांनी सूत्र आपल्यासमोर ठेवलेलं होतं आहे, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे. आत्ताला माझ्यासमोर प्रतिमा आहे, मूर्ती आहे,
मी त्याचीच उपासना करता करताना त्याच प्रतिमेला, त्याच स्वरूपाला मी व्यापक दृष्टीनं ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ते निर्गुण तत्वाशी मी जातो. म्हणून अंतरात्म्याची उपासना, अंतर्मुख होणारा भाव म्हणजे व्यापक ब्रह्मचिंतन. 6 अहम, मी तेच आहे, ही जी जाणीव आहे या जाणीवेशी मला जायचं आहे. म्हणून समर्थांनी केलेली मठांची उभारणी, त्याला अनुलक्षण दिलेली हनुमंताची उपासना, हा एक प्रकारानं अंतरात्म्याकडे जाणारा, व्यापक ब्रह्मस्वरूपाकडे नेणारा समर्थ विचार आहे. मठ आहे, देवता आहेत, त्यामुळे तिथे पूजा अर्चा चालतील, नामस्मरण होईल, कथा कीर्तन होतील, पारायण होतील, त्या देवतांचे उत्सवही होतील. पण केवळ या एका चौकटीपुरतं हे चिंतन नाही, या चौकटीपुरता हा विचार नाही, याच्यामधूनच मला व्यापकायचं. म्हणून ती व्यापकता, ती ब्रह्मतत्वाला अनुभवणारी भावना, हीच सकाळी मी म्हटलं तसं कार्यकर्ता, महंत, उत्तम पुरुष यांच्यामधून येते. समाजामध्ये आम्हाला हा नित्य विचार, जागृतीचा नवा विचार, जागृत राहणारी सावधानता सातत्यानं आम्हाला आमच्या समोर मांडायची. म्हणून अंतरात्म्याच्या उपासनेमध्ये मला व्यापक व्हायचं आहे. ते परब्रह्मतत्व वस्तुमात्रामधून, प्राणीमात्रामधून मला अनुभवायचं आहे. पण त्याचबरोबर त्याचा विचार हा सर्वांपर्यंत मला पोचवायचा आहे. आज सकाळीही मी म्हटलं होतं की समर्थांच्या काळातली परिस्थिती आणि आजच्या काळातली परिस्थिती फारशी काही वेगळी नाही आहे. आम्ही स्वराज्यामध्ये आहोत, स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे, पण आम्ही खरोखर आज मुक्त आहोत का? समर्थांच्या काळातही धर्मावरती आघात होत होते. यावनी सत्तेचा जोर त्या काळामध्ये होता, आज तो दहशतवादाच्या अनुषंगानं आमच्यामध्ये आजही आमच्या समोर आहे. इथे तुमची जागाच नाही असं म्हणत आपला अधिकार सांगणारी भूमिका आज समाजातला एक गट सातत्यानं घेतो आहे. आणि आपल्याच जागा कुठलेही कागदपत्र नसताना बळकावायला तो सुरुवात करतो. मग तिथे मशिदी उभ्या राहतात, दर्गे उभे राहतात. 5-25 जणांच्या फॅमिलीमध्ये, एखाद्या कॉलनीमध्ये 1-2 कुटुंब जरी ती घुसली तर राहिलेले 20 जणांना ती सबंध जागा नाईलाजानं सोडण्याचे प्रसंग आज समाजामध्ये घडत आहेत. लव जिहादच्या बातम्या आजही थांबलेल्या नाहीत. म्हणजे समर्थांच्या कालखंडामधली परिस्थिती ही आजही पुन्हा एकदा आम्हाला अनुभवाला येते. मग इथे जर आम्हाला हे सगळं बाजूला करायचं असेल, ते मोडून काढायचं असेल, तर समर्थ विचाराला घेऊनच आम्हाला उभं राहायचं आहे, किंबहुना पुढे जायचं आहे. म्हणून समर्थांनी दिलेली बलोपासना ही खऱ्या अर्थानं एका बाजूला माझ्यामधलं शारीरिक बल आणि त्याचबरोबर यांच्याशी मी लढणार आहे, यांना मी पराभूत करणार आहे, या मानसिक बलाची सुद्धा आज आम्हाला आवश्यकता आहे. जो परमात्मा ह्या विश्वाला व्यापलेला आहे, त्या अंतरात्म्यामध्ये जे अयोग्य आहे ते पराभूत करणारी, नष्ट करणारी धारणा आहे. स्वतः भगवंताची वचनं आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्.
तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं एकजूट करत ज्या वेळेला उभे राहतो त्यावेळेला समोरचे कितीही असू द्या, काही एका संघशक्तीचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवरती झाल्याशिवाय राहत नाही. समर्थांनी केवळ पूजा अर्चा, नामस्मरण, तीर्थयात्रा एवढा मर्यादित विचार दिलेला नाही. म्हणून तिथे आम्ही समर्थ शब्द वापरतो. आमचं मनोबलही समर्थ असावं, आमचं शरीर बलही समर्थ असावं आणि खऱ्या अर्थानं ही धारणा, हा विचार समाजाला सुदृढ करणारा असावा. या भावनेनं आपण या समस्त विचारांच्याकडे बघायला हवं आहे. समर्थ विचार या अनुषंगानं जर आपण बघितला आणि जो मला आत्मसात झाला तो मी दुसऱ्यापर्यंत पोचवणार, ही धारणा जर आपल्यामध्ये असेल तर समाजामध्ये तो विचार निश्चितपणानं प्रसृत होत राहतो. कदाचित आज पटकन 4 जण आमच्याजवळ येणार नाहीत, पण नेटानं समर्थ विचाराच्या प्रसाराचं कार्य हे जर माझ्याकडनं मी चालू ठेवलं तर आज नाही उद्या ते निश्चितपणानं चांगल्या स्वरूपामध्ये व्यक्त झालेलं दिसेल. किती वर्ष झाली माझ्याही आता तसं लक्षामध्ये नाही, पण एका दासनवमीच्या उत्सवाला मी या ठिकाणी आलेलो होतो. त्यावेळेला फक्त समोर मारुती आणि हा सभामंडप आणि एक प्रसादगृहाचं मोकळं आवार एवढंच स्वरूप होतं. पण आज समर्थ भक्त ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेला याच सबंध तपोभूमीला एक वेगळं स्वरूप, एक आकार, एक भाव हा तिथे तयार झाला. तीच भूमिका, तोच विचार या समर्थ विचारांमध्ये आहे. आणि या अनुषंगानं आम्ही समर्थ विचारांचा मागोवा घेत गेलो तर हा समाज निश्चितपणानं पुन्हा आपलं गेलेलं वैभव प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. सकाळी आणि आत्ता आपल्यासमोर यथाशक्ती यथामती चिंतन करण्याचा योग समर्थ कृपेनं आला. समर्थ पाठीशी होते म्हणून इथे उभं राहत आपल्यासमोर मला चिंतन करण्याचं बळ आलं आणि आपल्यासमोर त्यांचा विचार मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सकाळी म्हटलं तसंच, यद रोचते तद ग्राह्यम, न रोचते तद त्याज्यम. आयोजकांना परत एकदा मी धन्यवाद देतो. एक नवा परिचय ताईंशी, कुसाळकर ताईंशी झाला, त्याचाही आनंद आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी येत दासबोधाचं पारायण केलं तेव्हा आपणा सर्वांना मी श्रद्धेय वंदन करतो आणि वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.